तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत आता अशोक मामामधील जी मस्तीखोर मुलं आहेत, अजिबात शांत बसत नाही. अशी चेहऱ्याने गोड साधी भोळी किती आहे ना ते इनोसन्स चेहऱ्यावरती, अजिबात तसे नाही आहेत. खूप मस्ती करतात. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त. तुम्ही कशी आहात? खूप छान आहे मी, आणि म्हणजे आता ठणठणीत, आणि मला खरंच मजा येते कारण आल्यापासून बघते तुमचे सगळ्यांनी असे लाड करून ठेवलेत आणि तुम्ही सगळ्यांसोबत जी मस्ती करते ते बघायला पण मजा येते. सो तुमची मस्ती कशी सुरू आहे सध्या? खूप चांगली सुरू आहे. मजा मस्ती करत असतो सेटवर. हा ना. आणि आता स्कूलला सुट्टी लागली आहे की चालू आहे? आता एक्झाम्स वगैरे ओव्हर आहेत? माझी एक्झाम झाली आहे, आता माझी स्कूल चालू आहे. आता 1 मे पासून माझी सुट्टी चालू आहे, ते डायरेक्ट जून. हो, मज्जा आहे बाबा. आणि तुझी? तर माझी चालू आहे वेकेशन सुरू डायरेक्ट जून 16. वाव. मी असं ऐकलं तू परळला राहतोस? हो, परळला ना. म्हणूनच म्हणाले मी. आणि मला ती बोलली होती मला लोणावळ्याला जायचंय फिरायला. तुला कुठे जायचंय? गावी. प्लीज काही करा, गावी पाठवा मला, 1 दिवस चालेल. कुठलं गाव आहे तुझं? कोटकाम ते माझं, कुडाळमध्ये. ओ, कोकणातले आंबे खायला आणि काजू खायला मजा येणार आहे बाबा तुला. आता तुझं गाव कुठलंय? मी आगरी आहे, सो मला गाव नाही. गाव म्हणजे लोणावळा. ओ, आणि म्हणून तुला लोणावळ्याला जायचं होतं? हो. मग आता तिथे जाऊन काय करता तुम्ही? गावी गेल्यावर किती मजा होते? गावी म्हणजे दिनक्रमच असतो ठरलेला गावी. म्हणजे सकाळी 7-8च्या दरम्यान जाग येतेच. कितीही झोप जाग येणारच. जाग आली की मग मस्त ब्रश करायचं. मग आजीचे घावणे बिवणे बनवते, शेवयाचा रस, घावणे, चहा ते पिऊन मग पटकत बसायचं रानावनात. मग देवदर्शनाला जायचं, मग विहिरीत जायचं, पोहायचं, सगळं चालू असतं. तू पक्का कोकणी आहेस. पक्का कोकणी. म्हणजे आंब्याची आहे की नाही बाग अरे मग मजा. आणि तू लोणावळ्याला जाऊन काय करते? लोणावळ्याला जाऊन एकविराईच्या टेम्पलमध्ये जाते. मग तिकडून आल्यावर आम्ही आमच्या घरी येतो. घरी आल्यावर आम्ही खूप मज्जा करतो. हो, मज्जा करतोय. तुम्ही अशोक मामांसोबत काम करताय, तुमचा तो एक्सपिरियन्स कसा आहे ते तुम्हाला काय काय टिप्स सांगतात? मामांसोबत काम करताना खूप छान वाटतं. आणि जेव्हा म्हणजे आमचं काही चुकत असेल किंवा वाक्य नीट होत नसतील ना, तर मामा असं सांगतात की हे असं नको घेऊ, हे तसं घे. त्यामुळे आम्हाला स्वतःलाच कळतं की बरोबर आहे हे. दिसतं ते आम्हाला एपिसोड बघताना. सुवारी वाटतं. हो ना. आणि तुला? खूप मस्त वाटतं. आणि ते सांगतात की हे तुमचं चुकतंय, तुम्ही हे नीट करा, असं नेक्स्ट टाइम झालं नाही पाहिजे. तर ते आम्ही फॉलो करतो. वाव. म्हणजे तुम्हाला मजा पण येते कारण मी मगाशी बघितली तू मामांसोबत अशी बाय बाय वगैरे करून सगळं जात होतीस, त्यामुळे तुमचा एक वेगळा बॉन्ड क्रिएट झालाय ना. मग स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटलं होतं का, भीती वाटली होती का मला त्यांच्यासोबत काम करायचंय? थोडीशी. हो ना. म्हणजे मला जेव्हा कळलं की मला मामांना अशोक म्हणायचंय, एकेरी नावाने हाक मारायची आहे, तेव्हा थोडं झालेली भीती वाटलेली की कसं एवढ्या मोठ्या माणसाला आपण कसं. पण जेव्हा बोललं आणि जेव्हा झालं ते की मामा एकदम असे मामांना असं, तेव्हा असं झालं की ठीक आहे, आता काय हरकत नाही. हो ना. आणि वर्षाताईंसोबत सुद्धा तुम्ही काम करता, म्हणजे राधा, त्यांच्यासोबत पण सुद्धा तुम्ही काम करताय. त्या सुद्धा सिनियर आहेत. सो त्यांच्यासोबतची जी मस्ती मजा आहे, मी खूप ऐकल्या होत्या त्यांच्या गोष्टी की त्या खूप मस्ती मजा करत सेटवरती काम करतात. तो सो कसा आहे त्यांचा माहोल? मस्त एकदम. ते फ्रेंडली आहे. एकदम मस्त. हो ना. तुमची खरंच मजा सुरू आहे. सो आपण एक छोटी मजा करूया. मी तुम्हाला टंग ट्विस्टर सांगते, जे मग नादी नादी नदी जे गाणं गात होता त्याच्यावर मला सुचलं. सो रेडी आहात तुम्ही दोघं? येस. चटईला टाचणी टोचली. ओके. किती वेळा? 4 वेळा. चटईला टचणी टोचली, चटईला टचणी टोचली, चटईला टचणी टोचली, चटईला टचणी टोचली. येस. तुला वेगळं देणार. थांब आता. तुझ्या रिएक्शनवर वाटलं की अरे काही. तुला एकदम सोपं देऊ? काळे राळे गोळे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोळे राळे काळ्यात काळे मिसळले. काळ्यात काळे काळे. काळे राळे काळे राळे गोळे राळे भोळे गोळे राळे राळ्यात राळे. मला रोजचा प्रॉब्लेम आहे. हो का. मग दुसरं देऊ? एकदम इझी. एकदम इझी. एकदम खरंच इझी आहे. ओके. कच्चा पापड पक्का पापड. किती वेळा? कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. बोलले ना खूप सोपं देणार. झालं. दुसरे दळण जरा जाड, दळण जरा पातळ.
दळण जरा जाड, दळण जरा जाड, दळण जरा दळण जरा जाड, दळण जरा पातळ, दळण जरा जाड, दळण जरा पातळ, दळण जरा जाड, दळण जरा पातळ, दळण जरा जाड, दळण जरा पातळ. बस बस खूप नाचलास. तुला अजून एक सोपं देते मी. बघा मी खूप सोपी देते, मी नाही जास्त कठीण देत. हे मला काहीच कळलं नाही. तुला सांगायचंय का तिला? नको. सांग सांग. अरे हार्ड आहे खूप. पहिली लाईन सांग फक्त मग त्यातली. आम लवली लवली लवली. हा आम लवली लवली लवली. लवली लवली नाही, लवली 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 लवली. लवली हा लवली. लवली. आम लवली लवली लवली. आम लवली लवली लवली. आम लवली लवली लवली. आम लवली लवली लवली. ओके, आपण ना तो गेम अजून एक खेळूया, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण अक्षर देणार आणि त्यात तुम्हाला ॲनिमल, प्लेस, नेम ते. हो हो, तू पहिलं बोल. सो तुमचं पहिलं अक्षर आहे ग. पहिलं पण बोलतंय जी ना. हा जी. हा. नेम खूप बोलू शकते ना. नेम गणेश गिरिजा. नाही बस एकच पाहिजे. नेम गणेश. प्लेस गोरेगाव. ॲनिमल गोट. थिंग 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 लवकर लवकर. थिंग थिंग थिंग. टिकटिक आहे. टिकटिक 2 नाही येते ना. टिकटिक 3, टिकटिक 4 आणि टिकटिक 5. ग्लू. संपलं. आता तुला आहे ज. जवरून नाव जनार्दन. हा. नेम प्लेस ना. जवरून लवकर. झारखंड. काय ते झारखंड ओके आहे ओके. मग जवरून प्लेस ना. थांब. जो आहे ना पण तो. हा. अरे हा मग जोगेश्वरी. नेम प्लेस ॲनिमल जे जवरून जॅकल. फॉक्स कोल्हा. चालेल ना. हो. आणि थिंग जवरून जग पाण्याचा. मला असं वाटतं हा हुशार आहे तुमच्यामध्ये. नाही पण हुशार आहे असं नको बोलूस. तिने जो लुक दिलाय मला, ती म्हणजे जाऊ दे तर मी बोलणारच नाहीये. सिग्मा आहे ती. क वरून बोल. नेम कनिष्क. प्लेस कोल्हापूर. ॲनिमल. एक सेकंड. ॲनिमल एक सेकंड कसं येईल ग? काय? आपण म्हणजे ॲनिमलचं आपण बर्ड बोललं तर पण चालतं ना, असं काय ना. हा किंगफिशर. सॉरी. ॲनिमल किंगफिशर. आणि थिंग कॅटल. नाही सी येतो ना. चालेल. कॅटल. हुशार आहे मुलगी. आता मला कळलंय ती पटापट म्हणते. 1 सेकंड बोलून जे तिने सुचवलंय स्वतःला. हुशार आहे. 1 सेकंड बोलते ती तुझा. आता तुला आहे परत एकदा वरून नाव अवनीश. नेम झालं प्लेस. वरून इझी आहे. थांबा जरा. अंबरनाथ. ओके. ॲनिमल वरून ॲलिगेटर. थिंग वरून लवकर. थांब जरा. ॲपरन. ओके. चुपूक. भारी. बस कळलं मला आता. आपण गेम थांबवूया बिकॉज यांना घरी जायचे. बिचारे माझ्यासाठी थांबलेले इतका वेळ. बिचाऱ्याला खरंच घरी जायचं. ठीक आहे. तुम्ही प्रेक्षकांना किंवा तुमच्या रसिक प्रेक्षकांना काय सांगाल की सिरियल बघा आणि तुम्हाला त्यांना काय आवडेल सिरियल मधलं ते? तुम्ही आमच्या सिरियलला असंच प्रेम देत राहा. असंच आमची सिरियल रोज बघत राहा. मी सांगेन की तुम्ही आज जे म्हणाले ते पण जर आमच्या काही चुका होत असतील सीन्समध्ये तर त्या प्लीज आम्हाला सांगा की पुढच्या वेळी आम्ही त्या सुधारू. येस. थँक्यू.